नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ITI शेख सर या आपल्या युट्यूब चॅनलवर। मित्रांनो, तुम्हा सर्वांचा असा प्रश्न होता की सर चौथी स्टेज कधी येणार आहे? तर चौथी स्टेज या ठिकाणी आलेली आहे, ज्यामध्ये तुम्ही या ठिकाणी मेसेज मध्ये पाहू शकता। तर चौथी स्टेज आलेली आहे आणि आता आपल्याला या MAPS क्लेम बद्दल अजून थोडंसं डिटेल्स मध्ये तुम्हाला या ठिकाणी मी सांगणार आहे। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आणि डिटेल्स मध्ये माहिती मिळेल। चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया। मित्रांनो, MAPS स्कीम जी आहे ती महाराष्ट्र गव्हर्नमेंटने या ठिकाणी स्टार्ट केलेली आहे, ज्यामध्ये ज्यांची अप्रेंटिसशिप 3 जून 2021 च्या नंतर कंप्लीट आहे तर त्यांच्यासाठी 42,000 रुपये या ठिकाणी प्रोत्साहनपर मानधन या ठिकाणी मिळत आहे। आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला सुद्धा आहे। अजूनही खूप सारे क्लेम या ठिकाणी करायचे विद्यार्थी बाकी सुद्धा आहेत आणि काही जणांनी क्लेम केलेले तर त्यांना छोट्या मोठ्या कारणासाठी यांचं क्लेम या ठिकाणी रिजेक्ट होत आहे। तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रश्न होता की सर चौथी स्टेज या ठिकाणी कधी येणार आहे? तर चौथी स्टेज जर या ठिकाणी बघितलं मित्रांनो, तर पहा 13/1/2025 ला या ठिकाणी चौथ्या स्टेज मधले जे काही पैसे होते मित्रांनो 42,000 ते या ठिकाणी आलेले आहेत। आता ज्यांचे क्लेम अप्रुव्हल झाले होते गव्हर्नमेंट कडून तर त्यांच्यासाठी या ठिकाणी पैसे पाठवण्यात आलेले आहेत। DBT कडून या ठिकाणी आता वेळोवेळी म्हणजे 8 ते 15 दिवसामध्ये एक वेळेस तरी का होत नाही या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये पेमेंट डिस्ट्रीब्यूट होण्याचं काम या ठिकाणी मार्गावर आहे। आतापर्यंत पहिली, दुसरी, तिसरी आणि चौथी स्टेज या ठिकाणी चालू झालेली आहे मित्रांनो। तर चौथ्या स्टेजचे जे काही पैसे आहेत ते 13/1/2025 ला आलेले आहेत। ज्यांचे क्लेम या ठिकाणी अप्रुव्हल झाले होते मित्रांनो, तर त्यांनी या ठिकाणी आपलं अप्रुव्हल चेक करून घ्यायचं आहे की क्लेम स्टेटस त्या ठिकाणी काय दाखवते। जर तुमचा क्लेम स्टेटस मध्ये जर पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला या ठिकाणी थोडासा वेट करायचं आहे आणि जर तुमच्या क्लेम स्टेटस मध्ये पेमेंट फेल जर दाखवत असेल तर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर आपल्या आधारच्या वेबसाईटला जाऊन तुम्हाला या ठिकाणी आधार स्टेटस या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे। ज्यामध्ये तुमचं या ठिकाणी जर बघितलं बँक सेटिंग स्टेटस या ठिकाणी जर इनएक्टिव्ह असेल तर मित्रांनो तुमची पेमेंट या ठिकाणी येणार नाही, कारण ही सगळी क्लेमचे जे पैसे आहेत मित्रांनो ते तुमच्या आधार लिंक बँक अकाउंट मध्ये डायरेक्ट DBT द्वारे ट्रान्सफर होत आहेत। म्हणून तुम्हाला या ठिकाणी हे महत्वाचं या ठिकाणी आहे बँक सेटिंग स्टेटस। तर तुम्हाला युडाईच्या वेबसाईटला जायचं आणि वेबसाईटला जाऊन तुम्हाला या ठिकाणी चेक करून घ्यायचं आहे। आता हा आधार स्टेटस कशा पद्धतीने चेक करायचं याचाही डिटेल व्हिडिओ मी या ठिकाणी बनवलेला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ पाहूनही तुम्ही या ठिकाणी ती प्रोसेस करू शकता। तर या ठिकाणी जे इनएक्टिव्ह दिसते मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी ऍक्टिव्ह करून घ्यायचं आहे। जर ऍक्टिव्ह असेल तरच तुमचे या ठिकाणी पैसे येणार आहेत, अदरवाईज तुमचे पेमेंट या ठिकाणी आधार सेटिंग नसल्यामुळे तुमचे पेमेंट हे फेल झालेले दिसणार आहेत। मग खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा हा एक मोठा प्रॉब्लेम आहे मित्रांनो। तर तुमचा जर या ठिकाणी तुम्ही क्लेम जर या ठिकाणी केला असेल तर तुम्हाला लगेच हा स्टेटस चेक करून घ्यायचं आहे। जर या ठिकाणी ऍक्टिव्ह दिसत असेल तर तुम्हाला या ठिकाणी घाबरण्याचं काहीही कारण नाही, कारण की डायरेक्टली ज्यावेळेस तुमचा क्लेम अप्रुव्हल होऊन जाईल त्या ठिकाणी तुम्हाला पैसे येऊन जातील, कोणालाही विचारायची गरज नाही, कारण की आता चौथ्या स्टेजचे पैसे तुमच्या समोर या ठिकाणी आलेले आहेत। खूप साऱ्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आलेले आहेत। आता थोडंसं आपण जाणून घेऊया सर्वात मोठा एक प्रॉब्लेम यामध्ये सतावतो ते म्हणजे अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट। मित्रांनो, अप्रेंटिसशिप नंबर डज नॉट एक्झिस्ट म्हणजेच काय की ही स्कीम जी आहे 3 जून 2021 च्या नंतर ही लागू झालेली आहे। आता ही 3 जून 2021 च्या नंतर जर लागू झाली असेल तर मित्रांनो ज्यांची अप्रेंटिसशिप आहे 3 जून 2021 च्या नंतर कंप्लीट असेल तर त्यांच्यासाठीच हा लाभ या ठिकाणी भेटणार आहे। कारण की या ठिकाणी आपण बघितलं जर आतापर्यंत किती जणांना इयर वाईज डिस्ट्रिक्ट वाईज जर या ठिकाणी बघितलं तर पैसे किती आलेले तर या ठिकाणी तुम्हाला दाखवून देऊ। यामध्ये बघा या ठिकाणी डॅशबोर्ड मध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी इयर मध्ये जर बघितलं तर 2019 आणि 20 असं सिलेक्ट केल्याच्या नंतर आपल्याला एक डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे। आता डिस्ट्रिक्ट तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट जर केलं तर आपण या ठिकाणी सर्च बार मध्ये सर्च केलं मित्रांनो तर या ठिकाणी बघा या ठिकाणी काहीही आपल्याला अमाऊंट दिसणार नाही, कारण की ही योजनाच त्यावेळेस अंमलात आली नव्हती। ही योजना आहे 3 जून 2021 च्या नंतर। आता यामध्ये डिस्ट्रिक्ट वाईज जर या ठिकाणी आपण बघितलं तर पैसे किती डिस्ट्रीब्यूट झालेले तर हे तुम्हाला चेक करण्यासाठी या डॅशबोर्ड मध्ये आल्याच्या नंतर MAPS जसे तुम्ही सिलेक्ट करता मित्रांनो, सिलेक्ट केल्याच्या नंतर हा इंटरफेस तुमच्या समोर या ठिकाणी येणार आहे। यामध्ये आतापर्यंत जे काही पैसे डिस्ट्रीब्यूट झालेले मित्रांनो ते या ठिकाणी आकडा शो होणार आहे। त्याच्यानंतर नंबर ऑफ क्लेम अप्रूव्ड जर या ठिकाणी बघितलं तर 34,146 या ठिकाणी आतापर्यंत नंबर ऑफ क्लेम जे आहेत ते अप्रूव्ह झाले आहेत। आणि हा आकडा जर बघितलं मित्रांनो तो खूप कमी या ठिकाणी आहे। कमी का आहे? कारण की अजून खूप साऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत हा क्लेमची माहिती पोहोचलेली नाही आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी क्लेम केलेलं आहे पण त्या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंटनं अप्रुव्हलच दिलेलं नाही।
म्हणून या ठिकाणी आता तुमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत किती क्लेम जर या ठिकाणी ऍक्सेप्ट झाले तर या ठिकाणी चेक करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी इयर सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ज्या इयरची तुमची अप्रेंटिसशिप असेल तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला डिस्ट्रिक्ट चेक करायचं आहे. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी सर्च बार मध्ये जर सर्च केलं तुम्ही तर हा संपूर्ण आकडा तुमच्या या ठिकाणी समोर येणार आहे. यामध्ये बघितलं तर 2022-23 या इयर मध्ये नांदेड डिस्ट्रिक्ट मध्ये जर बघितलं तर मित्रांनो तर 237 हे अप्रेंटिसशिप रजिस्टर या ठिकाणी झाले होते आणि क्लेम जे या ठिकाणी 237 पैकी या ठिकाणी क्लेम सबमिटेड तर तेवढे झालेले आहेत, पण या ठिकाणी क्लेम अप्रूव्हचा जर आकडा बघितला तर मित्रांनो अत्यंत कमी आहे, जे की 63 आहे. फक्त या 63 लोकांनाच 1,83,000 रुपये या ठिकाणी भेटलेले आहेत. कारण की जे काही छोटे मोठे कारण आहेत मित्रांनो, विद्यार्थ्यांकडूनही काही चुका झालेल्या आहेत आणि काही इस्टॅब्लिशमेंट कडूनही आहेत आणि काही डीबीटी कडून आहे. कारण की डीबीटी ने जे पोर्टल बनवलेले मित्रांनो, आता या पोर्टलमध्ये असे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत की डीबीटी सांगते की या ठिकाणी मंथली क्लेम करा, पण पोर्टलला ज्यावेळेस आपण चेक करता की मंथली क्लेम करायचं, पण त्यावेळेस हा पोर्टलच सांगते की या ठिकाणी मंथली क्लेम नॉट अप्लिकेबल फॉर दिस कॉन्ट्रॅक्ट रजिस्ट्रेशन नंबर, अशा पद्धतीने त्या ठिकाणी मेसेज येते. मग अशा कंडिशन मध्ये विद्यार्थ्यांनी काय करायला पाहिजे? अजूनही यामध्ये खूप सारे क्वेश्चन आहेत, काही टेक्निकल इश्यू आहेत, पोर्टलच्या विषयी म्हणा किंवा तुमच्या क्लेमच्या विषयी म्हणा, म्हणून या ठिकाणी अजून थोडंसं वेळ लागू शकतो. म्हणून या ठिकाणी तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्ट वाईज आतापर्यंत किती क्लेम कंप्लीट झालेले आहेत, अप्रूव्ह झालेले आहेत आणि त्यांना किती पैसा या ठिकाणी मिळालेले आहे हे तुम्ही सोप्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. आता यामध्ये 2024 आणि 25 जर या ठिकाणी आपण काढलं तर यामध्ये बघितलं तर आपण हे बघा 253 जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी अप्रेंटिसशिप रजिस्टर झालेले आहेत आणि क्लेम सबमिट जर बघितलं तर क्लेम सबमिट तर या ठिकाणी सगळ्यांनीच केलेले आहे, पण क्लेम अप्रूव्हचा जर या ठिकाणी आकडा बघितला तर मित्रांनो फक्त 100च आहे. आता हे काही इस्टॅब्लिशमेंट असो ते विनाकारण या ठिकाणी अप्रूव्हल देण्याचं काम करत नाही, कारण की त्यांना असं वाटतंय की हे पैसे आम्हाला भेटायचे ते आता त्या विद्यार्थ्यांना भेटत आहेत. काही इस्टॅब्लिशमेंट असं सांगते की सर आम्हाला याच्या विषयी काही माहितच नाही आणि काही इस्टॅब्लिशमेंट असं सांगते की ते विनाकारण याच्यामध्ये अप्रूव्हलच न देतं आणि काही इस्टॅब्लिशमेंटचं असं म्हणणं आहे की ही स्कीम काहीच नाही, फेक आहे. आतापर्यंत कोणालाही 1 रुपया या ठिकाणी आलेला नाही. म्हणून या ठिकाणी असे काही आता या डीबीईटीनं असे पत्र या ठिकाणी काढायला पाहिजे की इस्टॅब्लिशमेंटला की हे स्कीम आहे आणि या स्कीमच्या अंतर्गत तुम्ही या ठिकाणी विद्यार्थ्यांचे क्लेम अप्रूव्हल करायला आणि एक डेडलाईन त्यांना द्यायला पाहिजे. त्या कारणानंतर का होत नाही ते इस्टॅब्लिशमेंट जे आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी अप्रूव्हल देण्याचं काम करत. मित्रांनो, या एमएपीएस बद्दल एक प्लेलिस्ट या ठिकाणी बनवून मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेली आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुमचे काही जेवढे काही प्रॉब्लेम आहेत मित्रांनो त्या प्रॉब्लेमचे सगळ्याचे सोल्युशन तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला भेटून जातील. तर आतापर्यंत तुम्ही या ठिकाणी जर पाहिली नसेल तर व्हिडिओ लिस्ट मित्रांनो पाहून घ्या, ज्याच्यामध्ये संपूर्ण याची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. जसं की क्लेम डाटा डिलीट झाला तर काय करायला पाहिजे, ज्याची आता खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा असा प्रॉब्लेम होता की सर नियम काय आहेत, इस्टॅब्लिशमेंट कशा पद्धतीने अप्रूव्हल करायला पाहिजे किंवा स्वतः आपण कशा पद्धतीने अप्रूव्हल करायला पाहिजे, आरओ कशा पद्धतीने अप्रूव्हल देईल, याची संपूर्ण नियमावली या ठिकाणी बनवून रेडी आहे मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून. आधार सीडिंग कशा पद्धतीने चेक करायची याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मी देण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे या एमएपीएस क्लेम बद्दल खूप सारे व्हिडिओ या ठिकाणी मी बनवलेले आहेत. तर तुम्हाला काही जरी अडचण असेल तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. आता खूप जणांकडे या ठिकाणी कॉन्ट्रॅक्ट फॉर्म या ठिकाणी रिजेक्ट झालेले आहेत मित्रांनो. रिजेक्ट होण्याचं कारण असं आहे की ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट त्या ठिकाणी त्यांनी अपलोड केलं नव्हतं. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही तुमचं नॅशनल अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट असो किंवा तुमचा ओरिजिनल कॉन्ट्रॅक्ट फॉर्म आहे तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता. आता या प्लेलिस्टची डायरेक्ट लिंक माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल मित्रांनो, तुम्ही डायरेक्टली हे व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता. मित्रांनो, या एमएपीएस बाबत मी अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओ किंवा नवीन अपडेट मी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो. म्हणून चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, कारण की माझे लेटेस्ट व्हिडिओ नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुम्हाला मिळत असतील. तुम्हाला काय अडचण असेल तर मला कमेंटद्वारे कळू शकता. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.